Hi everyone. ओके सो मंदारच्याकडे थोडासा इंटरनेटचा इश्यू होता, पण आता तो आपल्याला लवकरच जॉईन करतोय. वी आर वेटिंग फॉर मंदार. ओके, मंदारबद्दल परत एकदा सांगते, कारण आधीचा मे बी मी हे करू शकते. सो मंदार कुलकर्णी, आपले आजचा कुलकर्णी, नाटकवाला.com स्टोरी टेलर, ऍक्टर, डिरेक्टर. हाय मंदार, तुझ्याबद्दल थोडी हाय. इंट्रोडक्शन करून देते. दोनदा झाली. आता पुरे. मला फार मस्त वाटतंय आपण लाईव्ह कनेक्ट झालोय. प्रामुख्याने मी तिथेच राहायला होतो आणि येस, तेव्हा आपली भेट तशी कधी झाली नाही. झाली नाही. अं, मंदार कुर्लेकर हा आमचा मित्र, त्याला मी भेटलोय बऱ्याचदा आणि त्याच्याशी खूप गप्पा टप्पा झाल्या आणि हम्म. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय, भरपूर मजा हो. केली, एकाच शाळेत होतो त्यामुळे सुद्धा. तर ते मला येस, लगेच आपण आम्ही येऊयात. मला मंदारला ही नेहमी म्हणायचो, कल्पना "ए, फार तू खोटं आवडली. बोल. मंदार कुलकर्णी तुझा मित्र असूच शकत नाही." तू म्हणला, "थांब, मी एक दिवस भेटवतोच तुला." पण ती वेळ काही आली नाही. पण येस, डेफिनेटली आज आता आम्हाला पटलं की येस, मंदार कुलकर्णी नक्कीच. तुझी सिरियल जी होती मोऱ्या, येस. त्याचे आम्ही फॅन होतो. म्हणजे आमच्याकडे सगळेजण फॅमिलीमध्ये बसून ती सिरियल आवडीने बघायचंय. क्या बात है, क्या बात है, व्हेरी नाईस. हम्म. ओके, सो मला हे नाव खूप आवडले, परिपूर्ण लाईफ. ओके, थँक्यू. आणि मी काही इंटरव्ह्यूज त्यातले बघितले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने समोर येणारी व्यक्ती ही बोलते. तर मला थोडंसं परिपूर्ण लाईफ विषयी अजून ऐकून घ्यायला पहिल्यांदा आवडेल, कारण त्याच्याविषयी कुठेच बोललं गेलं नाही फार. आणि सुरुवातीलाच ते बोललं तर आपल्याला परिपूर्ण लाईफ काय आहे, त्याची संकल्पना काय आहे हे सुद्धा कळेल. ओके, ओके. परिपूर्ण लाईफ म्हणजे ओके, थँक्स मंदार की तू विचारलंस आता. म्हणजे असं डोक्यात अजिबात काहीच नाहीये, पण जी कॉन्सेप्ट आम्ही 2 वर्षापूर्वी सुरू केली त्याबद्दल मला नक्कीच एक हम्म, थोडा वेळ बोलायला आवडेल. परिपूर्ण लाईफ कट्टा आम्ही लाईव्ह, ऍक्च्युली लाईव्ह आपण असं म्हणूया, 2 वर्षापूर्वी सुरू केलं. उद्देश हम्म, एकच होता की पॉझिटिव्हिटी, एम्पॉवरमेंट. माझं स्वतःचं लाईफ कोचिंग झालेलं आहे आणि मी HR बॅकग्राऊंडमध्ये आहे. सो आय गॉट टू नो, मी खूप सारे इंटर्न्सला हँडल केलेलं आहे. तर त्यांचे छोटे छोटे हम्म, प्रॉब्लेम्स डील करायचे. मग त्यातून मला एक आतून अर्ज झाली, ओके, आय हॅव दॅट स्किल, देन वाय शुड नॉट आय स्टार्ट. बिकॉज प्रत्येकाला एक छोटंसं मोटिवेशन हवं असतं, थोडंसं पुश हवं असतं. आणि ते पुश, रादर आपण म्हणूयात की पॉझिटिव्ह वाईब, ओके, यू कॅन डू इट. मग हे दोन हम्म, हम्म, वर्षापूर्वी मी आणि मंदारनी मिळूनच याचं असं आम्ही आमचं ब्रीफिंग चालू होतं आणि काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं. परिपूर्ण लाईफ का आलं ते मी सांगते की सी, परिपूर्ण लाईफ इज नॉट अबाउट ओनली अबाउट द मॅरेज और सम, म्हणजे आपले नाती, पैसा वगैरे याच्याबद्दल आम्ही परिपूर्ण लाईफ मध्ये खूप जास्त नाही बोलत. पण इट इज ऑल अबाउट युअर मेंटल थिंग, की तुम्ही मेंटली किती फिट आहात, तुम्ही फिजिकली किती फिट हम्म, आहात. आणि ह्या हम्म, जर 2 गोष्टी महत्वाच्या तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली पैसा हा आपोआप तुम्ही मिळवायची ताकद तुमच्याकडे प्रत्येकालाच असते. पण पैसा सगळेच मिळवतात, पण मेंटली फिट आणि फिजिकली फिट असणं आणि त्यातून हे सगळं चालू असताना एक आंतरिक शांतता, परिपूर्ण वाटणं हे खूप महत्वाचं असतं. आणि मग हम्म, ते कसं हम्म, काय मिळेल? तर मग वी स्टार्टेड, आम्ही एक असे काही सिग्नेचर प्रोग्राम सुरू केले 21 दिवसांचे. तर त्याच्यामध्ये एक यू विदिन यू प्रोग्राम आहे, त्याला खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल डिटॉक्स म्हणून एक प्रोग्राम आहे. तर हम्म, त्याच्यामध्ये आम्ही स्पिरिच्युअल डिटॉक्सिंग म्हणजे काय, तर सी डेली आता तुलाही अनुभव असेलच, पण जनरलीच आपल्याला, आपण पेठेत राहत होतो. आय डोंट नो तू राहतोस की नाही अजून, पण पेठेत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरनं असं आपल्याला सवय आहे की टोमणे ऐकून घ्यायची. आणि पण त्या काही लोकांना ते टोमणे खूप लागतात आणि मग ते मनात घर करून हम्म, बसतात. आणि मग त्याचं हम्म, निगेटिव्हिटी त्यांच्या मनात येते, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. मग ते कसं डील करायचं, या साध्या साध्या सिम्पल टेक्निक्स आम्ही स्पिरिच्युअल डिटॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. असे काही आमचे फॅन्टॅस्टिक. सिग्नेचर
प्रोग्राम्स आहेत आणि ते आम्ही कंडक्ट करतो आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे. मी बरेच व्यवसाय मंदारचे मधल्या काळामध्ये ऐकले होते, बघितले हो, होते. आणि त्याच्याविषयी पण मी इम्प्रेसिव्ह होतो की एक मराठी माणूस जो पेठेत राहतो अशाने व्यवसाय सुरू करणं आणि ते रन करणं. सो दॅट वॉज रेकमेंडेबल. आणि दुसऱ्या बाजूला मला हे परिपूर्ण लाईफ हे नाव आवडलं, हे काम पण खूप चांगलं चालू आहे. आणि आता करोनाच्या काळामध्ये तर हे मच निडेड आहे की येस, प्रत्येकाच्याच बाबतीत काही ना काहीतरी नक्कीच. डिप्रेसिव्ह फिलिंग्स प्रत्येकाला येत आहेत. डिप्रेशन मध्ये प्रत्येक जण डिप्रेशन. जातोय आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हो. एक फार सुंदर आपल्या वेदांमध्ये असा एक श्लोक लिहिलाय जो पूर्णत्वाविषयी बोलतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातनं पूर्ण वजा केलं किंवा पूर्णात पूर्ण मिसळलं तरी सुद्धा पूर्णच राहतं आणि आपण पूर्ण आहोत. आणि म्हणजे मी पूर्ण आहे आणि माझ्या पूर्णत्वासाठी मला हे काय भगवंता, नारायणा, वासुदेवा, पांडुरंगा, अल्ला, ईश्वरा, जीजस क्राइस्ट मला मदत कर, ही त्याची गंमत आहे. आणि मला तसंच वाटतंय की परिपूर्ण असणं किंवा नसणं आपण सारखंच असं समजत असतो, पण आपण सगळेच परिपूर्ण आहोत खरं तर. आणि फंटास्टिक. गुड. या सो माझा आवाज, माझी भाषा, माझं शरीर, माझं मन, माझे विचार हे कोणीच दुसरं हिरावून घेऊ शकत नाही, ते माझेच राहतात. आणि सार्त्र म्हणतो तसं की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन बिहेवियर किंवा माझ्या ऍक्शन्स ना मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. सो ते फार महत्वाचं मला वाटतं. करेक्ट. सो आमचे एक मित्र आहेत कम्युनिस्ट, ते जॉईन झालेत. ओके. हाय ऋत्विक. येस. सो येस. सो आपण याची सुरुवात करूयात. मला आणखीन एक कविता म्हणायला आवडेल खरं तर. नक्की म्हणजे नक्की. पॉझिटिव्हिटी विषयी हे आहे. आणि एक ऋत्विक पण आलाय. ऋत्विकचे बाबा खूप सुंदर कविता लिहितात, म्हणतात आणि ऋत्विक पण छान कविता म्हणतो. आमचा ललित कला केंद्रातला मित्र आहे तो. आणि डायरेक्टली चिरेत पडक्या भिंतीमध्ये एक रोपटे तगून आहे. धोधो पाणी जरी कोसळते, वादळ सोसाट्याचे होते, तरी जीवाला जपून आहे एक रोपटे तगून आहे. ग्रीष्मामधले ऊन असो वा शिशिरातील पानांची गळती, करपून जाती कोमल पाने, तरी जीवाला जपून आहे एक रोपटे तगून आहे. सो तसं आहे ते की एक रोपटं जे असतं ते काही पाऊस येऊ देत किंवा वारं येऊ देत किंवा काहीही, तरी सुद्धा ते तगून असतं. करेक्ट. खूपच छान, मस्त. खूप छान सुरुवात केली तू. एक तर संस्कृत श्लोक तू आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण ते रिपिटेटिव्हली परत परत ते येणं, आणि ही कविता फार सुंदर तू छान सांगितली. आता थोडस तू तुझ्याबद्दल आम्हाला सांग, मग आपण आपले सेगमेंट सुरू करूयात. माझ्याबद्दल मला नाटकाची आवड लागली 11वीत असताना. ओके. एक पृथ्वी फेस्टिवल म्हणून इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल प्रसाद बनारसे आणि संजना कपूर यांनी अरेंज केला होता आणि त्याला मी गेलो होतो. तिथे खूप इम्प्रेसिव्ह असे काही परफॉर्मन्सेस झाले. डिस्टंट सिस्टर नावाचा परफॉर्मन्स होता. त्याच्यानंतर नस्वर ऑफ द व्हॅम्पायर नावाचा होता. आपल्या आदिशक्ती रिपर्टरी मध्ये त्यांचा गणपती नावाचा होता परफॉर्मन्स. तर त्या सगळ्या परफॉर्मन्सेस बघून मला असं वाटलं की स्टेजवर काहीतरी गंमत आहे, त्याच्यात एक मॅजिक आहे. आणि आपण अंधारात बसलेलो असतो, नाटक बघत असतो आणि उजेडामध्ये कोणीतरी आपल्याला आपल्याशी संवाद साधत असतं. म्हणजे आपण जरी बोलत नसलो अंधारातनं, तरी सुद्धा आपल्या वतीनं तो कोणीतरी तिथे स्टेजवर बोलत असतो, जो आपलेच विचार खरं तर मांडतोय. आणि मग फिल्म्स मध्ये पण तेच झालं की मी अंधारात बसलोय, पडद्यावरती काहीतरी चालू आहे आणि ते पडद्यावरती जे चालू आहे ते मला रिलेट होतंय. म्हणजे मला ते त्याच्यातलं एखादं पात्र आहे त्याच्याबरोबर मी जगायला लागतो. जसं आता रंग दे बसंती मधला आमिर खान आहे, तर तो डीजे नावाचा कॅरेक्टर मी तो होऊन जातो एका क्षणात. आणि ती त्या माध्यमाची पण गंमत आहे. तर
त्यामुळे खरं तर या क्षेत्राकडे मी वळलो. आधी मी शाळेत असताना खूप चित्र काढायचो आणि आमची शाळेतली एक मैत्रीण पण जॉईन झाली आता. हाय प्रीती. तर शाळेतली जी चित्रकला आणि या सगळ्या गोष्टी होत्या त्या मला कधी एक्सप्रेस करता आलं नाही चार चौघांमध्ये. म्हणजे खूप मनमोकळा स्वभाव असला, लोकांना भेटत असलो तरी सुद्धा तितके मित्र म्हणावेत असे नव्हते. खूप जवळचे जे काही मित्र होते तेवढेच होते. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की पेठेमध्ये राहून असल्यामुळे पेठेत बरेच जण टोमणे मारतात. बरेचसे कॉम्प्लेक्सेस आपल्याला तयार होतात त्यामुळे. की एकतर आपण श्रीमंत नाही, हा एक कॉम्प्लेक्स थोडं वयात यायला लागल्यानंतर तयार होतो. किंवा आपल्याला जसं हवं तसं शिक्षण मिळत नाहीये. आपल्याला प्रिव्हिलेज लाईफ मिळत नाहीये. या सगळ्याचे कॉम्प्लेक्सेस तयार व्हायला लागले आणि कुठेतरी त्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून चित्रकला हे एक माध्यम. आणि नंतर 11वी नंतर असं झालं की त्या पांढऱ्या कॅनव्हासचा काळा कॅनव्हास झाला आणि ते जे क्रेयॉन्सचे कलर्स होते त्याची कलरफुल जिवंत रसरशीत माणसं झाली. वाव. आणि मग त्याची मजा यायला लागली की जिवंत माणसं, छान रंगीत, रंगीबेरंगी इमोशन्सची माणसं ही स्टेजवरती वेगवेगळी पात्र बनून वावरतायत. आणि वेगवेगळ्या रंगांची उधळण पण असते स्टेजवरती. छान प्रकाश वेगवेगळ्या रंगांचे पडलेले असतात, कपडे वेगवेगळ्या रंगांचे असतात, नेपथ्य वेगवेगळ्या रंगाचं असतं, अगदी बरोबर. संगीत सुद्धा त्याचा एक रंग घेऊन येतं. आणि ऍक्टर्स को ऍक्टर्स त्यांच्यातले संघर्ष, संवेदना, आजच्या समाजात असलेल्या ज्या काही भावभावना आहेत त्यांचं प्रेझेंटेशन, हे सगळं बघून मला फार मस्त वाटतं. आणि मी त्याच्यात रमलो आणि रमत रमत आता इथपर्यंत पोहोचलोय. मधल्या काळात पण किती वेगळं भारावलेलं वातावरण असेल ना. मजेशीर आहे, गंमतशीर आहे. म्हणजे नाटकाचं वातावरण प्रचंड वेगळं असतं. प्रत्येक एक वातावरण करतं, घेऊन येतं. प्रयोग वेगळा, प्रयोगाला हा त्याच्यामध्ये जर का थोडासा कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे बहुतेक मंदार तुझ्याकडून. आवाज येतोय पण ब्रेक होऊन येतोय आणि व्हिडिओ पॉज होतोय. ओके, म्हणून. आता काहीच आहे. आता आलं, हे येतंय ऐकू आता. ओके. तो पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी ही परफॉर्मन्सेस मध्ये असतेच. मग ती को ऍक्टरकडनं पण येते, ती लाईटवाल्याकडनं पण येते आणि ती बसलेल्या प्रेक्षकांमधनं पण येते. म्हणजे बसलेला प्रेक्षक कुठल्या भावभावना घेऊन आलाय किंवा तो घरी भांडून आलाय का, किंवा त्याला जाऊन तो स्ट्रेस्ड आहे का प्रचंड, म्हणजे तो कामाचा ताण घेऊन, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मालिकेचा तू उल्लेख केलास की शेजारी शेजारी पक्षी, त्या मालिकेमध्ये प्रामुख्याने लोकांना ती पॉझिटिव्हिटी वाटणं हाच उद्देश होता. बरोबर. प्रत्येकाला आनंद देणं. हो. आणि माझ्यासाठी फार चॅलेंज होतं ते मोठं, की ज्या पद्धतीचे प्रयोग आणि ज्या पद्धतीची नाटकं मी करत होतो ती गंभीर होती. ती गंभीर विषयांना हात घालणारी होती आणि मला कॉमेडीचा अजिबात काही अनुभव नव्हता. तिथे सगळे विनोदाचे बादशाह होते आणि त्या सेटवरचं वातावरण इतकं सुंदर असायचं. म्हणजे तिथे आम्ही आमच्या हाताने बनवून खाल्लेलं आहे. वैभव मांगले त्याच्यामध्ये आम्हाला छानपैकी आमटी बनवायचा आणि त्या आमटीचं प्रिपरेशन आम्ही सगळे नट करायचो. म्हणजे
कांदा चिरण्यापासून, बटाटा चिरण्यापासून, टोमॅटो चिरण्यापासून सगळं पुरुषांनी करायचं. वा. आणि बायकांनी आपलं बेसिक काम करायचं, तांदूळ धुणं, डाळ धुणं असं. हा हा. त्याच्यामध्येही पुरुषांनी पुढाकार घ्यायचा, कारण बायका या घरी स्वयंपाक करून मग शूटिंगला यायच्या. तर यायच्या. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने त्यांना विचारायचो. वा, खूपच छान. ते डिरेक्टर पर्यंत किंवा प्रोड्युसर पर्यंत सगळेजण इन्व्हॉल्व्ह होऊन तिथे ते जेवण बनवायचे आणि प्रेमाने आनंदाने एकत्र बसून खायचे. सो वा, तो एक छान मस्त उत्तम अनुभव होता. मस्त मस्त. आता आपण तुझी अं, अजून हम्म. बोल बोल. नाही, मी बोलत राहिलो तर मला बोलायला खूप आवडतं आणि ऐकायला सगळेजण आहेत म्हणल्यानंतर तर बोलायला आणखीन मजा येते. बरोबर आहे. पण आपला हा कार्यक्रम आहे बोलण्यासाठीच आहे. येस. सेगमेंट्स आम्ही ठेवले आहेत. त्या सेगमेंटच्या नुसार पण तू बोलू शकतोस. पण येस, डेफिनेटली तुला अजून काही किस्से सांगायचे असतील तर तू प्लीज गो अहेड. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. मग आपण काय सेगमेंट सुरू करायचंय त्या रिलेटेड तू सांगतोयस का अजून थोडं? तू आम्हाला कविता ऐकवलीस तरी चालेल, तुझे अनुभव सांगितलेस तरी आता चालेल. माझ्या इथे कनेक्शनला थोडासा प्रॉब्लेम आला, पण कविता ऐकवायला मला भरपूर 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 आवडतं. एक आता पॉझिटिव्हिटीच्या विषयी आहे तर आणखीन एक कविता. वृक्ष वडाचा अवघ्या रानी भरल्या नयनी पाहत आहे, शाखांचा विस्तार सभोवती वेडा बागडा उभाच आहे. पंख हम्म. ऋतूंचे घेऊन पक्षी काळाचा येथेच थांबतो, दूत प्रभूचा किरणे याच्या चरणांवरती अर्पुनी नंतर पुष्टकळप गायींचा केव्हा, बाळ गुराखी मेळा केव्हा, सायंकाळी आणि खगांचा जथाच केव्हा, याच्या खांद्यावरी विसावनी याच्या छाया तळी विरमुनी वाट उद्याची पुढे चालतो. हा प्रतिपाळी अवघे राम कर्मवीरांपरी प्रेमळ होऊन, वृक्ष पुरातन शतशाखांनी पारंब्यांनी शतंजीव झालेला वामन. शांती देव वा क्रांती देव वा, यज्ञ पुरुष संतोष विण्याला हवेच याचे हिरवे पान. समिधा याच्या हव्यात व्हाया यज्ञाग्नीचे रूप ज्वलंत. हा तर येथे उभाच आहे, हा तर येथे उभाच आहे, उदार हस्ते द्याया जे जे वांछित, दूर कराया मानवलांछित. हाच झेलतो विश्वकुळाच्या प्रलयंकाळी बुडत्या देवा, वटपत्राचा आश्रय देऊन सांभाळितो, एक अंगठा चोखत पडले बाळ रूपडे. वा वा, फारच छान. तोंडपाठ आहे आणि मस्तच, खूप छान आहे. आता हे वडाच्या वृक्षाचं संपूर्ण वर्णन आहे. आणि जेव्हा आपण वृक्ष वडाचा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर त्या पारंब्या, ते संपूर्ण मोठं झाड, मग सावित्रीची कथा आणि त्याला ज्या काही पौराणिक कथा आहेत, जो काही बाज आहे, तो सगळं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मस्त, खरंच खरंच. आणि झाडं नेहमीच पॉझिटिव्हिटी देतात. म्हणजे नक्कीच. माणसांची मैत्री करण्याऐवजी झाडांशी केली तर ती कायम राहतात, ती आपल्यापेक्षा हो. जास्त जगतात आणि जगतात. खूप प्रेम देतात. कायम देत पेट्स राहतात. पण, पाळीव प्राणी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला हो. प्रेम देत राहतात. त्यामुळे करेक्ट. आपले सवंगडी, आपले मित्र, आपले हे कधीतरी जातात येतात आयुष्यामध्ये पुढे मागे, पण या काही गोष्टी आहेत ज्या चिरकाळ टिकून राहणार आहेत. त्यांच्याशी मैत्री करायला आपल्याला काही हरकत नाहीये. झाडांशी, कुठल्याही प्राण्यांशी. नक्कीच नक्कीच. पॉझिटिव्हिटीसाठी That अगदीच, is नक्कीच. yes. तर आता आपण आपल्या पहिल्या सेगमेंटकडे वळूया. पहिला सेगमेंट आहे की तू स्वप्नाळू आहेस का कष्टाळू? स्वप्नाळू. स्वप्नाळू. भयंकर. म्हणजे मी थोडस एक्सप्लेन करून सांगतो. नक्कीच. कष्ट आपण प्रत्येक जण घेत असतो, पण मी असं म्हणतो की कुठल्याही चित्रकाराचं चित्र किंवा कुठल्याही नटाचा अभिनय हा स्वप्नांमध्ये घडतो. मला एक कुठली तरी गोष्ट सांगितलेली असते, मी तालमी सुरू केलेले असतात आणि रिहर्सल्स मध्ये कधीही माझं प्लॅनिंग जे असतं ते ऑन फ्लोअर, जे डिरेक्टरने सांगितलं की इथनं इथं जा, इथनं इथं जा, तर त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागचा हेतू जो आहे
की नेमकं का जातोय तो इकडनं इकडे, हे मला स्वप्नामध्ये कळतं. बर. मला नाटकाच्या तालमींची स्वप्न पडतात किंवा कुठल्याही भूमिकेची जी मी करत असेल त्याची स्वप्न पडतात, आणि त्या स्वप्नांमध्ये माझं नाटक, माझा अभिनय हा फुलतो आणि रंगाचं. पुढे जातो. सो त्यामुळे मला स्वप्न पाहायला फार आवडतात, खूप जास्त मस्त. आवडतात. खरंच हे वेगळंच आणि कनेक्शन दिवसा पण, असतात. हो, आणि क्रिएटिव्ह माणसं प्रामुख्याने स्वप्नाळू असतातच, म्हणजे ती दिवा स्वप्न बघत असतात. हम्म. जे काही नाहीये त्या स्पेसमध्ये काहीतरी दिसणं हे स्वप्नच आहे. मग ते नक्कीच. रंगमंचावर असू देत किंवा कुठल्याही ठिकाणी असू देत. म्हणजे शूटिंगला सुद्धा ती काही हम्म. साधी गोष्ट नाहीये, एक भिंत असते मागे, त्याला रंगही नसतो. मग तिथे आर्ट डिरेक्टरला एक रंग द्यायला सांगावा लागतो. मग तिथे आपलं नेपथ्य हम्म. उभारावं लागतं. मग तिथे नटांना उभं करून एक गोष्ट सांगितली जाते, एक प्रसंग उभा केला जातो. तेव्हा कुठले खरंच. कपडे त्याच्या अंगावर असायला पाहिजेत किंवा गोष्ट कशा पद्धतीने सांगितली गेली पाहिजे हे सुद्धा ठरतं. त्यामुळे ते स्वप्न बघणंच आहे प्रत्यक्ष. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके. आता नेक्स्ट आपला सेगमेंट आहे की तू आपल्या रागावर ताबा कसा मिळवतो. कंट्रोल उदय कंट्रोल अशी. माझ्या वडिलांनी शिकवलं ते मला. ते खूप रागवायचे. हम्म. बर. माझे वडील हे आपल्या भारतीय सोसायटीचे, म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व करतात, आणि ते प्रत्येक पुरुषच करतो असं मला वाटतं. बरेचसे आपल्या आधीच्या पिढीचे पुरुष जे आहेत ते खूप रागामध्ये असायचे. त्याच्यामध्ये ते वैषम्य सुद्धा आहे वेगवेगळ्या गोष्टींचं. म्हणजे स्वातंत्र्यानंतर नोकऱ्या नाहीत, हम्म. हवं तसं काम नाही मिळालेलं, हवी तशी बर. मुभा नाही मिळालेली. म्हणजे हम्म. डेमोक्रेसी आलीये, पण त्या डेमोक्रेसीमध्ये पैसे मिळत नाहीयेत पुरेसे, श्रम घेऊन बरोबर. सुद्धा मिळत नाहीयेत. याचं नैराश्य हम्म. आहेच आयुष्यामध्ये. आणि ते कोणावर काढायचं, तर ते कुटुंबावर काढायचं. हम्म. सो ते एक आपल्या सगळ्या पुढच्या पिढीमध्ये ते खूप जास्त होतं. तो राग भरलेला होता, आणि तो राग व्यक्त करायला तशी ठिकाणं नव्हती. म्हणजे माझ्या वडिलांनी दुसऱ्या त्यांच्या मित्राला जाऊन मानणं हे शक्य नव्हतं. मग ते घरामध्ये येऊन तो वैताग साजरा करायचे. तर तिथे मी बर. शिकलो की असं नाही व्हायचं आपल्याला. आपल्याला हा राग जो आहे, तो राग कुठला येतोय त्याचं मूळ शोधून काढून मग त्याच्यावर काम करायला पाहिजे. सो राग वा. येत नाही असं नाही, पण तो व्यक्त हम्म. करण्यासाठीचं माध्यम मला मिळालंय. मिळाला पाहिजे. अभिनय हे माझं साधन आहे, किंवा चित्रकला ही चित्रकाराचं साधन आहे. नर्तक हम्म. मागे त्या बायको माझ्यावर रागवत नाही का, कायम रागवते, सारखी रागवते, आणि ती रागवावी असं मी काम करतो कायम. म्हणजे चहाचा गाळ हा बेसिनमध्ये तसाच अडकून राहतो, अरे. त्याचा तिला राग येतो. पण संध्याकाळी ती जेव्हा डान्स करते, जेव्हा तो पदन्यास होतो, जेव्हा जोरकसरित्या पाय आपटले जातात किंवा कुठल्या तरी भावनेद्वारे, हातवाऱ्यांद्वारे जेव्हा व्यक्त केलं जातं, तेव्हा तो राग गळून गेलेला असतो. गेलं पाहिजे. सो बरोबर. मला वाटतं कला हे खूप महत्वाचं साधन आहे कंट्रोल, उदय कंट्रोलसाठी. म्हणजे तुमच्या कुठलीही कला असेल आणि तुम्ही कलेचं कुठलंही जर का मागोवा घेत असाल, तर आपोआप तुमचा राग शांत होईल. मग तबला असू देत, गायन असू देत, वादन असू, कुठल्याही पद्धतीचं वादन असू देत, नर्तन असू देत, नाटक असू देत, चित्रकला, शिल्पकला, दगड माती बरोबर तुम्ही जर का खेळला, तर तुमचा राग निघून जातो. बरोबर. सो अगदी बरोबर. दॅट इज वन थिंग. मस्त. आता आपला पुढचा सेगमेंट आहे लहानपणीची तुझा एखादा स्पार्क. लहानपणीचा स्पार्क, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि जिंकलो होतो. तर तेव्हा गंमत आली होती. किंवा लहानपणीचा स्पार्क म्हणायला गेलं ना, तर स्टेजवरती पहिल्यांदा जेव्हा मी होतो तेव्हा बळीराजा होतो. बर. आणि तो त्याला जमिनीमध्ये गाडतात अशी गोष्ट आहे विष्णू पुराणामध्ये. तर बटू, आमच्याकडे एक नेहा नावाची मुलगी होती, जी उंचीने थोडी लहान होती. तर ती माझ्या डोक्यावरती पाय ठेवते आणि मी जमिनीमध्ये गाडला जातो, अशी ती गोष्ट होती. तर तेव्हा पहिल्यांदा डोळे चमकले होते माझे स्टेजवरती, की तो जो सगळा अवतार सगळा माझा तयार केला होता, मॅकड्रप मध्ये जाऊन ते मुकुट आणून, कपडे घालून, आणि मग ते स्टेजवर गेल्यानंतर येणारा प्रकाश, त्या प्रकाशामध्ये एकदम अचानक चमकल्यासारखं झालं होतं. सो मी उलट्या बाजूने, म्हणजे स्पार्क म्हणजे मी हुशार होतो, वा 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 सुंदर असं नाही, पण त्या ठिकाणी मला माझ्या आतमध्ये कुठेतरी ती ठिणगी जाणवली पहिल्यांदा. मज्जा येते
ह्या ठिकाणी या प्रकाशामध्ये आपल्याला मज्जा येते. मजा येते. त्यामुळे तो प्रकाश मी अजूनही सोबत घेऊन आहे. वा, मस्त, छान छान. पुढचं सेगमेंट आहे की लोक काय म्हणतील असा विचार येतो का? मला लोक काय म्हणतील हे आपण आता तर या काळामध्ये तर अजिबातच सांगू शकत नाही. म्हणजे पूर्ण अधिकार आहेत प्रत्येकाकडे काहीही म्हणायचं. अगदी. हो. आणि म्हणावं की प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे. म्हणजे आता ऋत्विक आता म्हणतो म्हणण्यामुळेच आपण घडत असतो, प्रत्येकाच्या म्हणण्यामुळे. त्यामुळे त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे. नाहीतर कळणार कसं ना आपण कसे जगतोय ते. म्हणजे माझ्या जगण्याला मी जगत राहतो आणि कोणी प्रतिक्रियाच देत नसेल तर माझं जगणं मी समजणार कसं? अगदी बरोबर. त्यामुळं माझ्या व्यतिरिक्तची मतं ही मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी म्हटलंच पाहिजे आणि आजूबाजूच्या लांबच्या माहीत नसलेल्या प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. त्यातनं आपलं जगणं उन्नत होत जातं. अगदी बारीक कमेंट जरी आली तरी सुद्धा पण त्याचा मनावर परिणाम करून घेणं किंवा जगण्यावर परिणाम करून घेणं इथे मात्र आपण आपल्यावर अटी घातल्या पाहिजे. प्रत्येकाचं ऐकायचं का? म्हणजे आमच्या सरांची मुलगी होती, तिने खूप लहान असताना प्रश्न विचारला होता. 4वीत होती ती आणि 4वीत नाही 6 वर्षाची होती का? हो 6 वर्षाची होती बहुतेक. तेव्हा तिने वल्लरीला प्रश्न विचारला होता की ताई मनातनं येतो तो डान्स खरा का शिकलेला डान्स असतो तो चांगला? तर याचं काय उत्तर देणार की शिकून आलेला डान्स चांगला का मनातनं येणारा डान्स चांगला? बरोबर. खूपच कॉम्प्लेक्स. त्यामुळे आपण शेवटी हे 6 वया सुचणं आणि प्रश्न म्हणजे लोकांचीच भीती. लोक काय म्हणतात ती बाळगणं कितपत बाळगली पाहिजे, आपल्या मनातला डान्स करायचा का शिकून डान्स करायचा हे आपल्यावर आहे शेवटी. खरंय, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, सकारात्मकता ही ऑलरेडी असते का ती मिळवावी लागते? अजिबात नसते, कधीच नसते आणि कोणातच नसते. म्हणजे कितीही आपण सकारात्मक आहोत असं म्हटलं ना तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या पातळीवर कुठल्या ना कुठल्या घटनांमध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या स्थळामध्ये आपण निगेटिव्ह हे असतोच. मग तुम्हाला मॉन्क बनावं लागतं जर का तुम्हाला पूर्ण सकारात्मक व्हायचं असेल तर. अगदी बरोबर. म्हणजे जे साधू संत म्हणतो आपण ते खरे सकारात्मक. आपल्याकडे सकारात्मकता, आपलं मन आपल्याला सारखा विरोध करत असतं विविध गोष्टींना सारखं. त्यामुळे ती सकारात्मकता आपल्याकडे खरं म्हणता नाही, ती मिळवावीच लागते कंपल्सरी. ती कमवावीच लागते आणि ती विविध मार्गांनी प्रत्येक जण मिळवतो. म्हणजे जो सकारात्मक आहे तो जिवंत आहे. करेक्ट. आणि सकारात्मकतेकडचा प्रवास म्हणजे आपण शेवटी मोक्ष मिळवणं म्हणजे काय तर पूर्ण सकारात्मक होणं असंच म्हणतो ना. अगदी बरोबर. हा माणूस पूर्ण सकारात्मक झाला म्हणजे आता याला मोक्ष मिळाला. सो तुकारामांच्या अभंगांमध्ये शेवटी म्हणजे नुसता अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो नुसतं तरी सुरुवातीचे अभंग, मधले अभंग आणि शेवटचे अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या सुरुवातीच्या, मधल्या आणि शेवटच्या, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ती सकारात्मकता वाढत गेलेली. किंवा बुद्धाच्या सांगण्यामध्ये, बुद्धाच्या कथांमध्ये सुद्धा ते दिसतं. म्हणजे बुद्धांनी तथागतांना ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सुद्धा दिसतं. त्याचा आयुष्याचा प्रवासच आहे ना, नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे. संतांचा, देवत्वाचा, सगळ्याचा प्रवास तो तिकडेच जातो. तोच असतो. आणि आपल्या देवांच्या कथा निगेटिव्ह आहेत, काय करणार तुम्ही?
अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यातनं सकारात्मक म्हणजे राक्षसाला मारलं म्हणजे कोणाला तरी मारलंच ना. बरोबर. सो ती निगेटिव्हिटी मारली सकारात्मकता मिळवण्यासाठी. सो निगेटिव्हिटी ही देवाच्या मनातही असू शकते ना, जी त्याने मारली. सो दॅट इज ऑल्सो बरोबर. वन थिंग. करेक्ट, करेक्ट. ओके, आता आपला नेक्स्ट सेगमेंट आहे, चांदीचा चमचा घेऊन का स्वकष्टाने? ऑफकोर्स स्वकष्टाने, कारण पर्यायच नाही दुसरा. चांदीचा बरोबर. चमचा असता माझ्याकडे तर मी 100% चांदीचा चमचा असं म्हटलं असतं. म्हणजे जे काही पण आज मंदार कुलकर्णी आहे ते सगळा स्वकष्टाने. आणि पुढची 10 वर्ष जे जे सगळे ऐकणार आहेत मंदार कुलकर्णी इंस्टाग्रामवर, ते सगळे स्वकष्टाने हेच उत्तर अपेक्षित धरणार आहेत आणि तसंच तसंच असणार आहे. फॉलोही करणारे आहेत. सो करेक्ट, करेक्ट. स्वकष्टाने. वा, मस्त, मस्त. ओके, आता नेक्स्ट सेगमेंट आहे, इमोशनल अत्याचार. हा म्हणजे काय? इमोशनल अत्याचार होतात का? केलेत का? कसा तू त्याला सामोरं भरपूर जातो? भरपूर भरपूर. म्हणजे आमचं फील्डच सगळं इमोशन्सशी निगडीत आहे. अगदी, अगदी. त्यामुळे बऱ्याचदा दुसऱ्यांच्या इमोशन्सशी खूप खेळलोय आणि स्वतःच्या तर प्रचंड खेळलोय. हम्म, हम्म, आणि खेळलोय म्हणजे खरोखर खेळलोय. म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये एखादं खेळणं दिलं तर ते कसं तोडून मोडून बघतं की नाही, हम्म. इतकं खेळलोय. बापरे. विच इज अ व्हेरी बर. बॅड थिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी इमोशन जाणून घ्यायची असते आपल्याला आणि ती सापडत नसते, तेव्हा हम्म, आपल्याला ती शोधण्याची खुमखुमी लागते. आणि आमच्या क्षेत्रामध्ये ती प्रचंड आहे. म्हणजे अनेक उदाहरणं ऐकली असतील की जोकरची भूमिका जगण्यासाठी म्हणून ड्रग्ज घेतले किंवा तो भरपूर दारू प्यायल्याशिवाय कामच करू शकत नाही. हम्म, हम्म, हम्म. तो हो. मठ व्यसनाधीन झालेला आहे. तो प्रचंड सिगरेटी ओढतो. हे सगळं हम्म, जे आहे, तर त्या सगळ्या व्यसनांमध्ये नसलेल्या माणसाला कुठलं व्यसन लागू शकतं? तर ते व्यक्तींच्या भावभावनांशी खेळणं हेच हम्म. असू शकतं. ओके. आणि तेही धोकादायकच आहे पुन्हा. सो देर आर मेनी थिंग्स टू एक्सप्लोर इन मायसेल्फ. आणि मी स्वतःवरच इमोशनल अत्याचार खूपदा केले. बर. की एखादी एखादी भूमिका करत असताना त्या भूमिकेसाठी म्हणून ही भावना आपल्यामध्ये नाहीच, तर ती निर्माण कुठनं? म्हणजे मला पुण्याची भूमिका करायची आहे, कोण कधीच हम्म, केलेलं नाही, पण मुंगी ठेचली असेल ना कधीतरी. मग ती हम्म. लहानपणी गंमत म्हणून ठेचलेली मुंगी आज या वयामध्ये भयंकर त्रास देते. कारण मी ती परत एम्प्लिफाय करतो. म्हणजे ती मुंगी ठेचण्याची जी माझी कृती होती, तो माझा दुष्टपणा होता, माझ्यातला दुष्टपणा होता. आणि बरोबर. तो गुणिले 10 मी आज स्क्रीनवरती करतो जेव्हा मला खुन्याची करतो. भूमिका करायची असते तेव्हा. आणि हम्म, तेव्हा मी हम्म, त्या हम्म. गोष्टीचा त्रास करून घेतो जो मला झाला नव्हता तेव्हा. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे लहान असताना मला मुंगी ठेचायला मज्जा आली होती. स्लीपर घ्यायची आणि टपकन मुंगळा मारायचा किंवा मुंग्या मारायच्या, याची मजा होती. हम्म. पण ती जेव्हा मी आता ती इमोशन पुन्हा जेव्हा जगतो तेव्हा त्याचा भयंकर त्रास होतो. बर. सो अशा अनेक हम्म. घटना आहेत ज्या घटनांना आपण रिग्रेट करतो. अशा अनेक घटना आहेत ज्यांचा इमोशनल अत्याचार आपल्यावरती होत असतो आणि होत आपण असतो. इतरांवर करत असतो. सो विच शुड नॉट बरोबर. बी डन. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. खरंय. मग त्या म्हणजे इमोशनल काही अत्याचार. काही या इमोशनल अत्याचार विषयी आम्हाला जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक थिअरीज पण आहेत. अनेक हो. अभिनयवेत्यांनी काही थिअरीज बनवल्या आणि हम्म, त्या आपल्या योगशास्त्रावर आधारित आहेत. भारतीय हम्म. योगशास्त्रावर, ज्याच्यामध्ये श्वासाचे वेगवेगळे कॉम्बिनेशन केल्यानंतर एखादी भावना निर्माण होऊ शकते. जसं सांगतात ना, म्हणजे सायकोलॉजीमध्ये सांगतात की तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करायचं असेल तर जेव्हा ज्या क्षणाला राग ट्रिगर होईल तेव्हा मनामध्ये उलटे आकडे मोजायला सुरुवात करा. मुलं. 100, हम्म. 99, 98, 97, हो, 96 हो, हो, किंवा हो. मुठी हे करून 10 हम्म. आकडे मोजा. हे जे हो. सांगतात दॅट इज अगेन यू आर वर्किंग ऑन युअर ब्रीदिंग. यू आर नॉर्मलायझिंग युअर हम्म. ब्रीदिंग. मला करेक्ट. भयंकर राग आला असेल आणि मी फक्त श्वासाकडे लक्ष दिलं आणि श्वास नॉर्मल केला तरी सुद्धा माझी भावना जी आहे ती गळून पडते आणि मी हो. नॉर्मलला येतो. सो अगदी. कुठल्याही रागावर नियंत्रण करायचं असेल तर तुमचं श्वासावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.
आणि जे तुम्हाला आपल्या योगशास्त्रामध्ये सांगतात. पण रामदेव बाबांनी त्याचं वाटोळं करून ठेवलंय. म्हणजे ते इतका प्रचार केलाय त्याचा, इतका प्रसार केलाय की त्याचं विपर्यास झालाय. आता त्याची मजा उडवली जाते, खिल्ली उडवली जाते. बऱ्याचदा योगशास्त्राची किंवा प्राणायामाची ही यंगस्टर्स मध्ये खिल्ली उडवली जाते. हो. पण आज पण तोच सगळ्यात महत्वाचा पर्याय आहे. अगदीच अगदीच तुमचं श्वासावर नियंत्रण आहे म्हणजे तुमचं बऱ्यापैकी तुमच्या भावनांवर नियंत्रण आहे असं म्हणता येईल. अगदी सो दॅट पण इज म्हणजे देअर. मग आता तो इमोशनल धोबीघाट तू कसा करतोस का? हो ऑफकोर्स. मग अभिनय हे दुसरं काय आहे. हम्म. मला एकाच टेक्स्ट आहे, कोणीतरी एक जण लिहितं स्क्रिप्ट, बरोबर. कोणीतरी एक हम्म. जण डिरेक्ट करतं. मी त्याच्यामध्ये परफॉर्म करत असताना मला पाहिजे ते करतो. म्हणजे बरोबर. एखादी ओळ समजा त्याच्यात राग नसेल तरी मी राग ओततो. हम्म. एखादी ओळ असेल त्याच्यामध्ये रडणं नसेल तरी पण मी रडणं ओततो, कारण माझं राहून गेलेलं असतं. बर. खरंय आणि खरंय. बाकी असं कुठे रडायला संधी मिळते जगात वावरताना. नाही. सगळ्यांसमोर आपल्याला एक मुखवटा घेऊन वावरावं बाबा लागतंच कायम. तर काय. मग मला कुठेतरी व्यक्त होण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा मी ऑब्व्हियसली तो माझा सगळं धोबीघाट असतो. सो ऍक्टिंग प्रॅक्टिस इज इमोशनल धोबीघाट फॉर मी. गुड. ते नॅचरली तुम्ही तुमचा इमोशनल धोबीघाट वेंट आउट होणं खूप महत्वाचं आहे आणि ते होत आहे. हो. आणि नक्कीच. वेंट आउट पेक्षा ना, आपण वेंट आउट म्हणतो ना तेव्हा काहीतरी खिडकीतनं बाहेर चाललंय, जसं मग घाणेरडं काहीतरी चाललंय असं आपण डोक्यात ठेवतो कायम. हम्म. की एक्झॉस्ट फॅन हा वेंट आउट करतो किंवा बरं. एसीचा वेंट आउट असतो, म्हणजे ते काय करतं तर नको हम्म. असलेल्या गोष्टी बाहेर फेकतं. तर त्यापेक्षा असं वाटतं की त्याला आपण एक्सप्रेस करणं असं म्हणूयात. हो, भावना माझ्यामध्ये आहेत नक्कीच ना, नक्कीच. तर त्या मला हो, व्यक्त करायच्या. ते बरोबर. कुठेतरी गेले अगदी आतमध्ये बरोबर. साचले, ते व्यक्त करायचंय. सो नक्कीच. सो वेंट आउट पेक्षा एक्सप्रेस करूयात असं मी म्हणतो. जास्त अगदी छान. वा, मस्त. व्यक्त करायचं. नक्कीच नक्कीच. ओके. तू कशाला घाबरतोस का? हो, अनेक गोष्टींना मी स्वतःला खूप घाबरतो अलीकडे. म्हणजे बर. अलीकडच्या वर्षभरामध्ये हम्म. मी अनेकदा स्वतःला घाबरलो. आणि अनेकदा अशी वेळ आली की मी स्वतःला न्याहाळून बघितलं की मी कोण आहे, कसं आहे, काय 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 लपलेलं आहे माझ्या आतमध्ये, काय काय दडलेलं आहे. अनेक हम्म. भावभावना खूप जुन्या दडून राहिलेल्या आहेत, ज्या व्यक्त व्हायच्या राहून गेल्यात. तर त्यामुळे हम्म. सगळ्यात पहिले मी स्वतःला घाबरतो. आणि बऱ्याचदा प्रेक्षकांना असं वाटतं की अरे यांनी फार छान काम केलं. म्हणजे कुठल्याही नटाच्या बाबतीत असं जाणवतं की अरे यांनी छान काम हो. केलं. म्हणजे काय, तर त्याला म्हणतात की त्यांनी सरप्राईज केलं मला. तर हम्म. ते सरप्राईज करणं कुठनं येतं ते आपल्याला माहिती नसतं आणि त्याची भीती वाटते. की ओके. मी असा वागलो, मग ते स्टेजवर असेल किंवा प्रत्यक्ष आयुष्यात असेल, मग त्याची भीती वाटते. ओके. आणि मग त्यामुळे त्या त्या स्वतःकडे न्याहाळून बघणं आता सध्या सुरू आहे. हम्म. बर. दॅट इज मस्त. ओके. आता तुझी परिपूर्ण लाईफची व्याख्या काय? खूप छोटीशी आहे. व्यक्त व्हायची संधी मिळायला पाहिजे आणि आपलंसं कोणीतरी जवळ पाहिजे, पाहिजे. अगदी बरोबर. ज्याच्याशी हक्काने बोलता येईल. म्हणजे आता बायकोशी मी खूप हक्काने बोलतो, वागतो, तर ते एक आपलं असणं, आपली हम्म. व्यक्ती असणं आणि ती सापडणं, की आपल्याला नक्कीच. आपली व्यक्ती सापडणं, हो. हे फार महत्वाचं. अगदी सो बरोबर. त्यामुळे परिपूर्णतेची माझी व्याख्या छोटी आहे अजून. म्हणजे अगदी अजिबात असं काही एनलाइटनमेंट व्हावी वगैरे अशी माझी व्याख्या नाही. पण हेच खूप तर एवढंच महत्वाचं आहे. आहे की कोणीतरी होण्यासाठी कोणीतरी समोर हवं. खरंय. हो. अगदी बरोबर. सो ओके. मग त्या व्यक्तीने पण आपल्याकडे व्यक्त व्हावं, ही पण एक परिपूर्णतेचीच व्याख्या आहे. करेक्ट करेक्ट. की आपण बोलतोय ते शांतपणे ऐकून घेणारी व्यक्ती जशी आपल्याला हवी असते, तशी त्या व्यक्तीचं आपण ऐकून घेणं,
आणि ती आपलीशी वाटणं हेही गरजेचं आहे. सो दॅट इज आता परिपूर्णतेची व्याख्या. नक्कीच नक्कीच. मस्त. आता आपला नेक्स्ट प्रश्न सेगमेंट आहे, रात्री 2चे तुझे मित्र कुठले, किती आहेत? रात्री 2चे मित्र म्हणजे रात्री अपरात्रीचे असे तुझे मित्र कुठले आहेत, किती आहेत? भरपूर आहे, भरपूर आहे. म्हणजे नक्कीच. आता तर ना पॉलिटिशियन्स पासनं ते अगदी गाडी ढकलायला येईपर्यंत मग कोणीही कोणीही. वा, मस्त. म्हणजे टचवूड की आता त्या बाबतीत खूप लकी आहे. लकी. 2 वाजता मी 2000 मित्रांना आवाज देऊ शकेन असे लोक आता वा, आयुष्यात आहेत. मस्त. आणि हक्कानी, आणि ते येतात, ते महत्वाचं. मदत करतात. दॅट इज गोष्ट. ओके, मस्त, छान. जर काही प्रेक्षकांना आपल्या काही कमेंट्स मध्ये मंदारला विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. आपण सेगमेंटच्या शक्यता कमी आहे त्याची, कारण काय म्हणजे विचारणार. बरं विचारा. हा म्हणजे काही कोणाला नक्कीच नक्कीच विचारू शकतात. तोपर्यंत तुला काही अजून एखादी कविता किंवा एखादे किस्से काही सांगायचं असेल तर तू सांग, नाही तर मग आपण पुढच्या सेगमेंटकडे बोलूयात. एक कविता मी म्हणू शकतो मध्ये. नक्की अगदी छान. नक्की. वा, मस्त. किंवा कवितेपेक्षा ना परत एकदा आपण श्लोकाकडे जाऊया. म्हणजे परिपूर्णता जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा आपल्या दोन्ही जुन्या चालेल आम्हाला. श्लोकांमध्ये ती जास्त सापडते. सो एक श्लोक आहे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. सो तोही खूप छान आहे की मला अंधारातून प्रकाशाकडे ने. ही खूप चांगली मागणी आहे आणि हे रोज करायच्या गोष्टी. म्हणजे पूर्णमद पूर्णमिदम असेल किंवा असतो मा सद्गमय, आणि हे स्वतःला करणं आणि जगाला करणं हे फार साधी सोपी गोष्ट आहे. सो दॅट वी कॅन ऍब्सोल्युटली डू. आणि त्याच्यात शांतीची मागणी जी आहे ना प्रत्येक श्लोकाच्या नंतर, ती मला फार आवडते. म्हणजे दॅट इट सेल्फ सेज अ लॉट अबाउट लाईफ. बरोबर. की ओम शांती शांती शांती. माझ्या आतमध्ये शांती असू दे, माझ्या शेजारी शांती असू देत, आणि दूरवर सगळीकडे या जगामध्ये शांतता, पीस पसरू देत. सो दॅट इज अ ट्रू फॅक्ट. आमच्या मेडिटेशन आणि योगा क्लासची सुरुवात आणि शेवट या 2 श्लोकांमुळेच होते, पूर्णमिदम आणि असतो मा सद्गमय. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि ते तसंच असायला पाहिजे. म्हणजे ते आहेतच ते सुंदर. सुंदरच. येस, ऍब्सोल्युटली. वी कॅन मूव्ह फॉरवर्ड टू नेक्स्ट सेगमेंट. कविता ऐकव तू. गाणं म्हणतो कवितेतलं. आणि नितळ तळ्याच्या काठावरती हिरवे झाड, नितळ तळ्याच्या काठावरती हिरवे झाड, मेहंदी भिजले हात नितळ देहावर कात, नितळ मदालस डोळे जड झाला शिणगार, तळ्यात आभाळाचा उत्सव, तळ्यात आभाळाचा उत्सव, रंग बहार. मस्त, खूप छान, मस्तच. खजाना आहे तुझ्याकडे, गाणी, कविता, श्लोक. वा. इदम न मम. आपलं नाही हे कोणीतरी लिहिलंय, कोणीतरी दिलंय, आणि त्यामुळे आपल्याकडे ते आले आहे. नक्कीच. पण हे मान्य करणं पण खूप गरजेचं आहे की इदम न मम. नाही, प्रत्येकानेच करावं. म्हणजे कुठलीच गोष्ट आपली नसते, आपल्याला कोणी ना कोणीतरी दिलेली असते आणि आपण देणं पण लागतो. म्हणजे नॉट ओनली आपण घेत राहिलं पाहिजे, आपण देतही राहिलं पाहिजे.
ते तर आहे. आणि हेच म्हणतात ना की एका टप्प्यावर आल्यानंतर आपण पुढच्या पिढीसाठी काय करतोय. सो टेक्नॉलॉजी अगदी. ऍडव्हान्समेंट किंवा या सगळ्या गोष्टी, हे शोध संशोधन, ह्या सगळ्या आपण पुढच्या पिढीसाठी करतो, त्यांना वाट नक्कीच, दाखवण्यासाठी करतो. नक्कीच. सो हो. दॅट इज रिअली ट्रू. आणि त्यामुळे आपलं असं काहीच इथे नाही. आणि खरंय. सगळ्यांनी सांगितले की गीतेमध्ये हेच सांगितलंय, सांग. कुराणामध्ये हेच सांगितलंय, बायबलमध्ये पण असू तेच शकत. आहे. So, हम्म. नक्कीच. ओके. तर आता आपला नेक्स्ट सेगमेंट आहे रॅपिड फायर. त्यातला बापरे. पहिला क्वेश्चन आहे, तू प्रभावित होतोस का प्रभावित करतोस? यू आर करतो. इन्फ्लुएन्सर? करतो. नक्की. वा. आणि मी होतो पण, खूप होतो. म्हणजे माझ्यावर इतके इन्फ्लुएन्सेस आहेत आणि खूप चांगले चांगले आहेत. हम्म. आणि मी त्यामुळेच करतो असं मी म्हणेन. म्हणजे जे मी म्हटलं इदम न मम. मस्त. ओके. आला दिवस घालवतो की प्लॅन करतोस? प्लॅनिंग. प्रचंड. हम्म. म्हणजे कधीच असं झालं नाही की मी, अर्थात तसे काही सुट्टीचे दिवस असतात, डोक्यात एक सुट्टी असं आपण जाहीर केलं की त्या दिवशी काहीही प्लॅन करायचं नाही, बरोबर. पण इतर प्रत्येक दिवस प्लॅन. आणि मला दुसऱ्यांनी माझ्यासाठी प्लॅन केलेला पण आवडतो, मी स्वतःहून केलेला प्लॅन पण आवडतो, पण प्लॅनिंग. मस्त. पण प्लॅनिंग. वा. मस्त. ओके. न्यूज बघतोस का कम्प्लिटली न्यूज कट ऑफ? सिलेक्टिव्ह. म्हणजे बीबीसीची न्यूज बघेन, पण झी 24 तास नाही, कधीच नाही. ओके. म्हणजे मी नावं घेतली, पण तरी सुद्धा मी सगळ्या चॅनलची नावं घेऊ शकतो जे मी बघत नाही. आणि आता तर भडीमार चालू आहे न्यूजचा. डेंजर. खरंच. भडीमार म्हणजे प्रत्येक न्यूज चॅनलला किंवा न्यूज बनवणाऱ्याला हा मनात पडणारा प्रश्न आहे की हे मी ज्यादा से ज्यादा लोगों तक कैसे पोहोचावं. कैसे पहुंचाव? त्याच्यासाठी मी काय करू, म्हणजे हो, शब्दांची हो. योजना करू का घटना अशी निर्माण करू की ज्यातनं हे पोहोचेल या व्यक्तींपर्यंत. आणि बरोबर. इतक्या व्यक्तींपर्यंत मला पोहोचायचंय हे घेऊन हो. की भीतीदायक आहे प्रचंड. हे न्यूजचं वातावरण तर भयंकर आहे खूपच, आता खूपच. सध्या. अगदी आणि खरंय. कोणाचंही काही करू शकतात ते. म्हणजे एखाद्याचं भजं पण करू शकतात आणि एखाद्याचं कल्याण पण करू शकतात. हे सो खरंय. म्हणजे चांदीचा चमचा मला जर हवा असेल ना मगाच्या प्रश्नातला, तर मला न्यूज चॅनलची संगत मिळाली तर मला चांदीचा चमचा एका दिवसात मिळू शकेल. बरोबर आहे. हो. सो आहे तेवढं म्हणजे रिस्की काय आहे आता न्यूज. कोणाची नावं घ्यायची आता, त्या ती स्वतःला गायिका म्हणवणारी आणि कंपोजर म्हणवणारी नाही का, ती अशी काहीतरी तिरपी टोपी घालून रॅप सॉन्ग वगैरे करत होती काहीतरी, ती असेल किंवा कोणी, हा, म्हणजे हा, उदाहरण हा. द्यायचं झालं ती- होतं, ढिंच्याक पूजा. आणि अरे ते हो. कुठून कुठे गेली ती आणि आता बरोबर. परत कुठे आली. म्हणजे आम्हाला खूप पूर्वी आमच्या गुरूंनी सांगितलं होतं की लंबी रेस का घोडा होना है तो धीरे धीरे चलना पडेगा. एक स्टेप बाय स्टेप जा ना तुम्ही. तुम्हाला एकदम बरोबर. सक्सेस हवा असेल तर तो एकदम जाईल. आणि हे आमच्या हम्म. क्षेत्रात 100% खरं आहे. हम्म. तुम्ही सस्टेनेबल राहिलात, तुम्ही मेंटली स्टेबल राहिलात, येणाऱ्या यशाच्या आहारी नाही गेलात, तर तुम्ही शांतपणे जगत राहता चांगलं, चालतं. सकस बरोबर. आयुष्य जगता. अगदी बरोबर. So, बरोबर आहे. तू क्रिएटर आहेस का तू स्वतः क्रिएटर. पुढं व्ह्युअर्स? काय ऑप्शन असेल त्याच्यापेक्षा जास्त मी क्रिएटर आहे. क्रिएटर आहे नक्कीच. तुझी हो. क्रिएटरची आम्हाला एक छोटीशी हे सांग ना, की तू डिरेक्टर करतोस. आता हो. डिरेक्शन सुरू केलंयस, तर तो प्रवास आता माझा थोडासा एक सांग फूड ना शो प्लीज. येतोय सध्या, हम्म. आणि मी वेब सिरीज पण करतोय क्रिएट. वा. आणि ऍक्टर टू डिरेक्टर असा माझा प्रवास नाही आहे. मला हम्म. काही गोष्टी व्हिज्युअलाइज व्हायला लागल्यात आता. म्हणजे जसं एखादं चित्र एखाद्याला एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर दिसतं, तसं मला आता काही व्हिज्युअल्स हे एखाद्या गोष्टीतनं उभे राहिलेत.
आणि ते वाचकाचे व्हिज्युअल्स नाही आहेत किंवा ते प्रेक्षकाचे व्हिज्युअल्स नाही आहेत हे मला 100% कळलंय. एखादी कादंबरी मी हातात घेतली आणि ती वाचायला घेतली तर त्यातनं जे व्हिज्युअलायझेशन माझ्या डोक्यामध्ये येतं की मग आपापलं चित्र रंगवतो आणि आपापलं चित्र रेखाटतो की तो गावातनं सपा चालत वेशीवर आला आणि वेशीवरून तो पानं तुडवत शंकराच्या देवळात गेला. हे वर्णन समजा असेल तर ते वर्णन जेव्हा मी वाचक म्हणून वाचतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येणारं आणि आता माझ्या डोळ्यासमोर ते डिरेक्टर म्हणून येतं. मला शॉर्ट्स दिसतात. मला कॅमेरा कुठे ठेवलाय आणि तो माणूस त्याचे पाय ते पानं उडणारी वारं सुटलेलं हे सगळ्या गोष्टी दिसतात आणि ते फक्त कथा कशा पद्धतीने गुंफली जावी म्हणून त्याच्यात अपयशी ठरलो मी कदाचित. पण माझ्या पुरतं मला व्यक्त व्हायचंय आता आणि त्या पद्धतीने व्हायचंय म्हणून मी डिरेक्टर चालू सध्या. मस्त. सो आय एम व्हिज्युअलायझिंग थिंग्स. लेट्स सी काय होतंय. परत त्या टच वूड. नक्कीच. नक्कीच. सॉरी. सॉरी. ओके, तुझ्या मते माणुसकी म्हणजे नक्की काय? जिवंत रसरशीत असणं, अनुभवांनी समृद्ध असणं. आपण माणुसकीने वागतो. करेक्ट. पण त्या इन्स्टा लाईव्ह मध्ये मला आजूबाजूचे वास येत आहेत, आवाज येत आहेत, मला माझ्या तोंडावर कुठली तरी चव रेंगाळतीये, मला काहीतरी दृश्य दिसतंय. या सगळ्या जिवंत भावना माझ्याकडे असतील आणि मी अनुभवांनी रसरशीत असेल तर ऑब्व्हियसली मी माणूस आहे आणि मी माणुसकीने जगू शकतो. बरोबर. अगदी खरं आहे. अनुभव घेणं संपूर्णपणे आणि जिवंत आणि रसरशीत असणं अगदी. माझ्यासाठी माणुसकीची संकल्पना आहे. बरोबर बरोबर. त्यालाच आपण माइंडफुलनेस असं म्हणतो की तुम्ही आता जो क्षण जगताय तो तुम्ही पूर्ण आनंदाने त्याचा पूर्ण आस्वाद घेऊन जगा. दॅट इज कॉल्ड ॲज अ माइंडफुलनेस. आणि हे आपल्याला पाश्चात्य लोकांनी पुढे आणून दिले माइंडफुलनेस. पण आपल्याकडे ऑलरेडी आपण हे आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. पण येस, ट्रू, प्रत्येक क्षण जगला. लुक अवर कंट्री जो पेशंट आहे कडे आयदर कुचेष्टेचा भाग म्हणून, चेष्टेचा विषय म्हणून किंवा निग्लिजिबल गोष्ट, बिनमहत्वाची गोष्ट जगात तिकडे चालू आहे ना, ती राष्ट्राध्यक्षांची निवडणूक आहे ना त्या देशामधली ती जास्त महत्वाची. आपल्या देशातल्या अगस्तींनी काय सांगितलं आणि दुर्वासांनी काय सांगितलं आणि भारद्वाज कोण होते हे महत्वाचं नाहीये आता. सो तिथेच आपण खरं तर हरतोय. अगदी बरोबर. ही आत्ताच्या काळाची खरी खूप वाईट गोष्ट आहे. पण आपल्या इंडियामध्ये, पुण्या मुंबईमध्ये असे खूप योगाचार्य आहेत की ज्यांना पब्लिसिटी नाहीये. पण आज इंटरनेटवरती तुम्ही योगा टाकलं की सगळे तुम्हाला पाश्चात्य लोकांचेच व्हिडिओ दिसतील, सगळं दिसेल आणि इंडियन अगदी खूप कमी दिसतील. दॅट इज ट्रू. पण आणि मला काही असं काही झेंडा घेऊन नाही जायचंय की भारताचा झेंडा आणि आमचं पुराण महान वगैरे. प्रत्येकाची संस्कृती ही श्रेष्ठ असते. तमिळियांची संस्कृती श्रेष्ठ आणि आर्यांची कमी वगैरे असं काही माझं म्हणणं नाहीये किंवा पाश्चात्य संस्कृती ही नाही असं काहीही माझं म्हणणं नाहीये. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आपला भोवताल तपासला पाहिजे. सतत चेष्टेचं आयुष्य जगू नये किंवा कोणीतरी दुसरं म्हणायला लागला की अरे आपली संस्कृती महान आहे की आपण म्हणायचं अरे हाय रे ठीक आहे चल जाऊ दे. हा अप्रोच नसला पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. हो.
नक्कीच. वाचायला पाहायला भरपूर आहे आणि सगळ्या संस्कृतींमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल दुसऱ्या संस्कृतीचं महत्व, तर त्याच्या इतिहासात जा आणि वाचून घ्या. तपासा. हो. पण आत्ता काय, आत्ता सध्या आपण धावायला खूप मागे पुढे बघत नाही आणि सध्या लोक अंगठ्याने धावतात. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे आज किती किलोमीटर धावलो, आज मी 10,000 फोटो बघितले, आज मी 5,000 स्वाईप्स बरोबर. केले, याच्यावरच आयुष्य आहे आता सध्या. त्यामुळे सॅड ट्रूथ. खरंय. व्हिज्युअल्सवर जगतोय आपण आता आणि दॅट इज ट्रू. म्हणजे हीच मी मुलाखत म्हणून छापली आपल्या दोघांचं संभाषण म्हणून, तर वाचणार किती आहेत आता, किती जण वाचतायत. बरोबर. वाचणं हे कंपल्शन वाटायला लागलंय आत्ताच्या पिढीला. म्हणजे म्हटलं की अगदी अरे वाच, तर असं म्हणतात की अरे काय मला कंटाळा येतो वाचायचा. कंटाळा येतो. असं कसं चालेल. अगदी बरोबर आहे. त्यापेक्षा मला बघायला द्या. वेब सिरीज बघतो, हो. युट्यूबचे व्हिडिओज बघतो, टिकटॉकचे व्हिडिओज बघतो, त्यातनं समृद्ध होतो. असं आहे. खरं अवघड आहे. ओके, आता माणुसकी महत्वाची आहेच आहे डेफिनेटली, पण त्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती त्याला तू किती महत्व देतोस? मी तेवढंच घेतो. समोरच्या हम्म. माणसातली मी पॉझिटिव्हिटीच घेतो. ओके. आणि निगेटिव्हिटी असते ना, ती नाकारता हम्म. येत नाही, ती सोडून द्यायची. नक्की. हम्म. म्हणजे माझी काही जणांशी तात्विक भांडणं झाली, काही जणांशी पर्सनल भांडणं झाली. हम्म. पण त्या व्यक्तींनी काहीतरी दिलं मला, किंवा हम्म. एखादी एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्या व्यक्तीने मला काय दिलं, हे मेल्यानंतरच आपल्याला आठवून आपण चांगलं बोलणं त्या व्यक्तीविषयी हे कधीतरी थांबवायला हवं. खरंय. माणूस मेला की आपण चांगलं बोलतो त्या व्यक्तीविषयी. तो जिवंत असताना त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण घेत नाही. हम्म. हो, हे खरंय. म्हणजे एखाद्या छोट्याशा क्षणामुळे माझं आणि माझ्या एका व्यक्तीशी वितुष्ट आलं, तर त्या वितुष्टामधनं मी एवढंच बघतो की तो माझ्याशी असं वागला, पण हे नाही बघत की त्याने आधी मला काय दिलं, त्यांनी मला काही चांगलं दिलं का. सो तर ते मला वाटतं महत्वाचं आहे की समोरच्याकडनं आपण पॉझिटिव्हिटी घेणं. आणि मी अगदी पॉझिटिव्ह बरोबर. निगेटिव्ह म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्केलवर कोणालाच बघत हम्म. नाही. हम्म. टुडेज जनरेशन इज ऑन ग्रे स्केल. आपण सगळेजण ग्रे स्केलवर आहोत. बरोबर. सगळ्यांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा आहेच. हम्म. म्हणजे श्री श्री रविशंकर असू दे, नाहीतर सद्गुरू असू देत, नाहीतर म्हणजे मी संतांची किंवा यांची उदाहरणं देतोय, पण तरी सुद्धा दॅट इज ट्रू. हम्म. 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 अगदी काही वेळा बरोबर. इतकी लोक वाहून जातात त्यांच्या मागे, त्यांना कळतंय का की काही जणांच्या आयुष्याची विल्हेवाट लागते नुसतं हेही लक्षात यायला पाहिजे. बरोबर आहे. सो सगळंच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नाही चालू, ग्रे स्केलवर काहीतरी चालू आहे. चालू आहे. हो. करेक्ट आहे. करेक्ट आहे. ओके. आता पुढचा प्रश्न खूप वेगळा आहे. तुला म्हणजे काय वाटतं याबद्दल, की जे काही होतंय ते कलियुगामुळे होतंय का काही माणसांच्याच माइंडलेस गोष्टी आहेत, विचार आहेत मी पहिलं त्याच्यामुळे? अगदी सुरुवातीला याच्यात वाक्य सांगितलं होतं की माणूस हा त्याच्या कृतीला जबाबदार आहे. हे सार्थचं जे वाक्य आहे ते 100% खरं आहे. वी आर बरोबर. रिस्पॉन्सिबल फॉर अवर ओन ऍक्शन. अगदी बरोबर. आणि दुसरं मी अजून याला उदाहरण देईन. अॅनिमल फार्म नावाचं एक पुस्तक आहे जॉर्ज हम्म. ऑरवेलचं. त्याच्यामध्ये तो म्हणतो की ऑल मेन आर इक्वल बट सम आर मोर इक्वल दॅन अदर्स. द्यायला. सो या दोन्ही गोष्टी मला वाटतं की आपल्यासाठी खऱ्या आहेत, की आपण आर्थिक स्तर आणि हे सगळे इतके वेगवेगळे करून ठेवलेले आहेत की त्यातनं पैशाशिवाय जगणं नाही, मग पैसे कमावण्याशिवाय पर्याय नाही. हे सगळं जे आहे, म्हणजे ऑरोविल सारखं शहर आहे पॉंडिचेरीच्या जवळ, जिथे मंदार, आर्थिक एक मिनिट. व्यवहार नाही. आता फक्त एक काही थोडा वेळच राहिलाय, 1 तास झालाय म्हणून सेकंदामध्ये बंद इंस्टाग्राम होईल. बंद होईल, पण आपण परत येऊयात.
हो, अगदीच चालणार आहे. हा. मला मज्जा येते. सगळ्यांना कंटाळा आपण असेल, परत पण मला मजा येते. नाही नाही आपण परत येऊया. असं